कन्फ्युजन होते तू आता पण असं आहे. आणि बरेच जण घर दाखवायला कमेंट केलेली आहे. काय करायचं? नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनल मध्ये. आणि आज आपल्या घरी आहे आलेला पार्थू. पार्थू नमस्कार कर. नमस्कार. नमस्कार कर व्यवस्थित, दोन हात जोडून. हो. आणि नवीन पेढे घेतलं. हो का? तुझं नाव सांग एक वेळेस पूर्ण. देवांश विशाल वराडे. आणि पार्थूचं? पार्थू विक्रम वराडे असं आहे. आणि पार्थ जास्त व्हिडिओ मध्ये येत नाही, पण आज आलेला आहे आणि खूप छान बोलतो तो. मस्त सरळ व्यवस्थित थांबायचं आहे ना. आज आलेला इकडे राधिका पण आहे. काय चालू आहे? स्वयंपाकाची तयारी. हो घाई आहे. हो. आणि आज पार्थू देवसोबत खेळायला आलेला आहे इकडं. दोघ जण खेळत होते आहे ना. मग पार्थू चहा पिला का? आणखी बिस्किटचा खाल्ला. आणखी पेटचा खाल्ली. आणखी काय केलं? काहीच नाही. हो. स्पेशल याच्यासाठी विचारलं की खूप मस्त बोलते तो आणि छान बोलते. काकू कुठे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चालू आहे? स्वयंपाक. आणि आजपासून सुरुवात झालेली आहे. हा, श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. आणखी सुरुवात कशी करतात श्रावण महिन्यातला? ते सोमवारी वगैरे असतात आपल्या इकडं. सुरुवात अशी कावड वगैरे म्हणतात ना, म्हणजे तर सोमवारी कावड निघतो. तशी आज सकाळीच गेलेली एक गावामधून. पण आपलं गाव खूप छोटं आहे, त्याच्यामुळे जास्त कावड वगैरे निघत नाही. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे साजरे केले जाते. हो. कसं आधीपासून सोय पाहिजे ना, ते आपल्या गावामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू कावड वगैरे निघत नाही. निघालेले ते बरं झालं. काय केलं आज जेवायला? वांग्याच्या घरी, शेपूची भाजी, मटकी, वरण. अरे मटकी नाश्त्याला केलं ना. बाकी भाजी केली आहे सर्व. उपास पकडणार आहे तू? मला नाही वाटत उपास पकडायला नाही पाहिजे, पण नसतात. पण आता ते दरवर्षी चांगलं. तसं प्रेग्नेन्सी मध्ये उपास नाही पकडायला तर चालते. जर झालं व्यवस्थित, भूक लागली तर काही खाऊन घ्यायचं. उपास तर करायलाच नाही पाहिजे तसं. आई नमस्कार. मग कशी चालू तयारी श्रावण महिन्याची? बेलपोळा काढला का राधिकासाठी? आणखी कालच्या व्हिडिओ मध्ये कमेंट केली होती की बेल वायाला चालते का नाही चालते. कमेंट म्हणजे ऍक्च्युली कमेंट नाही, येणं राधिकाने विचारलं होतं. कमेंट मध्ये सांगा असं म्हटलं होतं. तर काही जण विचारलं चालते म्हणत आहे. बेलाला बेलाला काही हरकत नाही, कारण ते ओटी थोडी आहे. तर इकडे नैवेद्य वगैरे केलेला आहे राधिकानं मंदिरात जाण्यासाठी. आणि बऱ्याच जणांना आपल्याला कमेंट केलेली आहे की तुमचे गाव कोणते आणि तुमचे घर कसे आहे तर दाखवा. तर त्यांना सांगायचं का व्यवस्थित आज? एक वेळेस सांगशील मग आता ऍड्रेस आपलं गाव कुठलं आहे तर. कारण राधिकानं आजपर्यंत सांगितलं नाही, तिचा ऍड्रेस चेंज झाला. तसं पत्रिकेत मध्ये नाव सांगितलं होतं आपण सर्व मुक्काम पोस्ट, तसंच आता राधिका इकडे सांगणार आहे. मुक्काम तपोवन, तालुका कारंजा आणि जिल्हा वाशिम. पोस्ट कारंजा. पिनकोड नंबर 4444 100. नाही
चुकला. 4 4 4 105 105. सांग हा सात हो. आणि असं आहे बरंचसं चालू होतं किंवा नेमके तुमचं घर कसं. पण खरं सांगतो मित्रांनो 2 वेळा झालेला याच्या आधी किंवा ऍड्रेस सांगितलं होतं राधिकाला, तिला आलाच नाही. विसरते ना तिकडचंच आहे तोंडात येतं. हा ऍड्रेस विचारायला गेलं की डायरेक्ट तिकडचा ऍड्रेस सांगत होती. पण हे असं थोडं 1 वर्ष झालं ना आता तो प्रत्येक वेळेला 10 वेळा लिहून ठेवायला पाहिजे असं किंवा ऍड्रेस हा आहे ऍड्रेस तो आहे. नाही वाटत मग तेव्हा पण आता तरी यायला पाहिजे याच्यानंतर, कारण कन्फ्युजन होती तू आता पण असं आहे. आणि बरेच जण घर दाखवायला कमेंट केलेली आहे. काय करायचं? घर ते साधा साधा घर आहे दाखवायचं मग असं आहे सर्व. आणि बरंच घाई वगैरे चालू आहे कारण मजूर जे आहे जात आहे बाहेर कामाला शेतामध्ये बरेच जण. तर असं आईचे कामं पण चालूच आहे इकडं. आई काही बसत नाही व्यवस्थित मुकड्यानं. आणि बघा असं जे आहे मेन गल्ली आहे पण हे सर्व पूर्ण पाणीच वगैरे राहते इकडं, त्याच्यामुळे घसरण्याचा खूप सारा भेव आहे. त्याच्यामुळे जास्त बाहेरचे वगैरे व्हिडिओ घेत नाही कारण किती भीती आहे. पूर्ण पाऊस जे आहे आई पूर्ण गल्लीमधून पाणी येते वाहत. हा बरेच सफा करतात हे करतात पण ते पाणी चालू राहते. हा तसं पाय पडले झाडलं ते नाही का तसं असू शकते. कारण बघ ना गल्ली किती झालेलं आहे, पुरा पाऊसच पाऊस आहे. पूर्ण तिथून पाऊस येते तर इथपर्यंत. आणि ते खरकट भांड्याचं हे सर्व काय सांगणार आता. आजपर्यंत घेतलं नाही व्हिडिओ मध्ये आपण पण आज दाखवत आहे. नक्की जमान्यापासून कामाला जातो मी मग काही नाही झालं त्यानं झालं ते पाणी पण असू शकते खरं ते टाकल्याने वाफीनं होऊ शकते. मग आता ते काळजी डबे आणत होती ऍसिड ना ऍसिडच्या वाफीनं हा त्यानं झालं कारण ऍसिडने बऱ्याच वेळा धुतलेलं आहे आईनं राधिकानं पण तरी जसं आहे तसं आहेच ते. आणि बघा असं जे आहे खरंच ते जातं वगैरे आहे पण सध्या बंद आहे जात्यावरचं काम आहे ना. बाहेर उखड पण आहे डस्टबिन वगैरे सर्व. आणि इकडं असं फ्रीज वगैरे इनिटर कपाट आणि टीव्ही हे तर पाहत असतात तुम्ही. सर्व रूम वगैरे बघितलेले आहे. आणि तिकडं लॅपटॉप वगैरे ठेवलेला आहे. तर इकडचं जे आहे किचन वगैरे आहे सर्व व्यवस्थित आहे. असं आजचं इथं जास्त नव्हतं आपलं दाखवायचं पण सहज दाखवत आहे कोवर म्हणून असं आहे. आणि जुन्या पद्धतीचं सर्व काही आहे आमचं घर वगैरे, नवीन वगैरे काही नाही आहे. आणखी बरंचसं आहे शेतामधलं जे झालंय. आणि काल कांद्याचं पोतं वगैरे आणलेलं कट्ट कपाट. आणि हे देवघर मस्तपैकी असं रॅक वगैरे आहे इकडे आतमधलं पण. आणि देवघर वगैरे मस्तपैकी पूजा वगैरे झालेली. आज पूजा झाली का तुझी? हा फक्त दिवा लावलेला कारण राधिका पूजा करणार आहे आता. पहिले घाई होती खूप त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे असं आहे. स्वयंपाक वगैरे केला पहिले आणि आता पूजा वगैरे चालू आहे. आणि असं आहे सर्व फोटो वगैरे लावलेले. आणि हे काय म्हणतात कोटी वगैरे झाकून ठेवलेली आहे. त्याच्यावरती गहू वगैरे हा धुळला आहे गहू वगैरे ठेवलेले त्यामध्ये तांदूळ. आणि जे आहे घरचं जे डबे आहे ते. आणि इकडे जे शेतीचं वगैरे सामान ठेवलेलं आम्ही सर्व पोते कट्टे फारे आणि शेतीचं सामान असतं बरंचसं सर्व असं आहे. झालं आपलं चला. आणि इकडे मिक्सर वगैरे लावण्याचं. तर इकडं पूजेसाठी सामान काढलेलं आहे. आणि काय श्रावण महिन्यात जे आहे पहिला सोमवार आहे आणि ते सुरुवात वगैरे करायची चांगली पूजा वगैरे मांडायची आहे लगेच. तर असं कारण सर्व झालं तयारी पण हे राहिलं होतं की बा मंदिरात जाऊ. पण आता राधिकाचं म्हणत तुम्ही नंतर जाणार आहे पण तोपर्यंत आपण जे आहे मंदिरात जायच्या आधी थोडंसं घरीच पहिले पूजा करू आणि नंतर मी मंदिरात जाईल आणि तुम्ही कामावरती जा. तर असं आहे सध्या पूजा वगैरे मांडलेली. आणि लगेच निघायचं आहे आम्हाला म्हणजे मला निघायचं आहे कामावरती आणि पूजा करून निघणार आहे. तर नेमकं काय करायचं बरं येत नाही. ते 1 लोटा जल व्हायचं. 1 लोटा जल बेलपत्र व्हायचं आणखी शमीपत्र बेलपत्र शमी जे आहे ते पूजा वगैरे करायचे थोडंसं दर्शन घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी आजचा दिवस चांगला जाईल याच्या भावनेनं पॉझिटिव्ह राहायचं आहे. तर असं आहे आजची तयारी वगैरे सर्व
आणि हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.